Audio Jungle. Audio Jungle. रे अरे उठ रे तू जुंबड्या बाई उठ रे, किती वाजले बघ रे, किती वाजले. अरे भाई अंगात कपडे निघते लोक तसेच बघतो ना व्हिडिओ मध्ये. अरे तसेच बघतो ना, एका डोळ्यात दाखवते, एकच डोळ्यात जाईन केस, डोळ्यात जाईन केस. बघा केस. आज आमची सुरुवात झालेली आहे दूध वर जाण्यापासून. मी आता इथं पाणी टाकून घेतलं, त्याला धुवून घेतलं. बघू शकते ते आता घासावं लागेल, नंतर कालच गॅस क्लीन केला. बघू शकते इथं दूध सांडलेलं आहे आमचं, पाणी टाकून क्लीन केलं. चला हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, नमस्कार शुभ सकाळ. तर आता इथे झालेले सकाळ. तर आता इथे कालची घासलेली भांडी ती कोरडी झाली, मस्त ती पटपट पटपट अशी लावून घेतली. नंतर इथं चहा वगैरे घेतलं, आवरलं. घरातली जी घासलेली भांडी होती ती लावली, चहा घेतला. त्याच्यानंतर आता झाडू मारला आणि छोटेसे सिंपल अशी काढलेले रांगोळी. तर इथे मनी प्लेन बघा किती छान आणि फास्ट वर चाललेलं आहे. आपल्याला पण असं चॅनलवरती घेऊन जायचं आहे. जसं की ह्या तुटलेल्या झाडांनी किती वेळेस त्याला इजा पोचली तरी त्याने हार मानली नाही. तर आपण तर माणसं आहोत, हा झाडाला बिचारायला काही करता येत नाही तरी तो उंच भरारी घेत आहेत. तसंच आपल्याला तरी हातपाय दिले, डोकं दिले, मेंदू दिलाय, तरी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला समोर जायचं आहे. तर आता इथे सर्व कामं आवरली, चहा बनवला, चहा घेते. आणि तुमच्यासोबत पण असं कधी कधी होतं का, तर ते काय मी तुम्हाला सांगते. तर आता इथे चहा वगैरे घेतलेले आणि थोडासा टेस्ट म्हटलं असं चहामध्ये फिंगर बुडवलं आणि टेस्ट केला. ते एकदम त्याच्यात साखरच लागत नव्हती. हे असं त्याच्या कामाच्या गडबडीत लागले ना, ते असं होतं. आणि ते एका साईडला पिलूचे पप्पा आता वाजत होते 9, तर त्यांना सकाळ सकाळ नाश्ता लागत असतो. त्याच्यानंतर मग तो चहा आणला, परत तो चहामध्ये चहा मिक्स केला आणि लगेच त्याच्यामध्ये थोडी साखर वगैरे ॲड करून हे करते. तो काही उष्टा नाही आहे बरं का, मग नाही तर म्हणसान तू उष्टा चहा मिक्स केला हे करते, असं नाही आहे. फक्त मी फिंगर हे करून हे केलं आणि नंतर मग म्हटलं चला ह्याच्यात साखर ॲड करते. तर असं काही होतं आहे माझ्यासोबत. तुमच्यासोबत पण असं कधी होतं का, नक्की मला कमेंट करून सांगा. आता हे कारण की कधी कधी दिवसच खूप बेकार जागतो. तर आता इथे ना माझं चहा वगैरे गरम असताना मी जे काही बाकीचे कामं वगैरे आवरते. तिकडनं काय करायचं काय नाही. आज होती माझी पालकची तयारी. आज करायचं आहे पालक पनीर, कारण की कालच करायचं होतं पण काल काही लाईट नसल्यामुळे तर मग मी तो स्किप केला. आणि काल फक्त वरण भात भाजी पोळी केली. म्हटलं आता जे काही पनीरचं सामान आहे ते सगळं आणून ठेवलं, फक्त लाईटीमुळे ती भाजी कॅन्सल झाली. म्हटलं डायरेक्ट आता उद्या सकाळी. मग आता इथं पिल्लूच्या पप्पाचा नाश्ता चालू आहे. तर आता इथे ना माझं फ्रेश वगैरे झाली, आवरलं. आणि इथे एका साईडला पालक निवडला, उकडायला टाकला. आणि तोपर्यंत इथं बाकीचा जो काय आहे मसाला तो तयार करायचा. इथं पालक उकडेपर्यंत बाकीची तयारी करावं लागेल, बरोबर आहे. तर आता इथं तो उकळतो आहे, तर आता चला इथं आपण मसाल्याची तयारी करू. ते इथं टोमॅटो घेतला, लसूण घेतला, जिरं कोथिंबीर घेतली आणि 1-2 मिरच्या टाकल्या, त्याला फ्राय केलं आणि नंतर ते मिक्सरमधून काढलं. तर आता इथं तेल वगैरे टाकून मस्तपैकी जो काही मसाला काढून घेतला होता तो इथं फ्राय करते. आणि मस्तपैकी असं म्हणजे कधी वेगळं कधी वेगळं आणि इथं एका साईडला आता पालक तो उकळते, तर तो नंतर त्याची पेस्ट करू. तर आता इथं पेस्ट वगैरे केलेली आहे. तर आता ही पेस्ट आपल्याला हा जो काही कढईत तेल मसाला भाजत आहे त्यात ॲड करायची आहे. आणि मग नंतर इथे जे काही पनीर आहे ते मस्त आपल्याला कढईमध्ये फ्राय करायचं आहे. तर हे मी एकदम उघडलं ना, पहिल्यांदाच बघितलं तर एवढे मोठमोठे पनीरचे काप आहे. तर मला हे पाहून ना वेगळंच असं वाटायचं की हे काय. मला वाटलं आपल्याला कटिंग करावं लागेल, पण नाही, ते त्यांनी ऑलरेडी कटिंग करून दिलेले होते. तर हे पनीर तुमच्याकडे पण आलेले आहे का, नक्की कमेंट करून सांगा. तर आता ह्या पनीर तर इथे ना आता पनीर मसाला वगैरे टाकून घेते. आणि आता जे काही होतं सगळं बनवलेलं ते परतलं, मस्तपैकी थोडंसं तिखट कांदा लसूण. आता पनीर मसाला टाकून छान अशी पनीरची भाजी बनवणार आहे. कारण की मला कालच बनवायची होती, पण गुरुवार असल्यामुळे आमच्याकडे ना लेट दिवसभर जाते. एकदा जे गेली ना की डायरेक्ट संध्याकाळी 6-7 वाजताच येते. तोपर्यंत वेळ सगळा निघून जातो आणि ड्युट्या वगैरे चालू होऊन जातात. त्याच्यापेक्षा म्हटलं आता मी उद्या सकाळी बनवेल. तर आज होता शुक्रवार, मी शुक्रवारी ते पनीरची भाजी करत होती. ते मसाला वगैरे ॲड केला, त्यात तिखट मीठ हळद टाकून छान प्रकारे मिक्स करते. आणि जो काही आपण मिक्सरमधून काढलेला पालक आहे तो याच्यात ॲड करते.
आणि नंतर इथे पनीर मी भाजून वगैरे घेणार आहे. तर त्याच पद्धतीने इथं भाजी कशी बनवते मी हे तुम्हाला सांगते, किंवा मी कोणत्या पद्धतीने करते हे तुमचं शेअर करणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि पनीरची भाजी कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा. तर हा जो काही पनीरचा मसाला आहे तो पनीर पालक आहे तो मिक्स करून घेऊ ह्या मसाल्यामध्ये आणि छान प्रकारे याला थोडंसं होऊ देऊ. आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. आपल्या प्रमाणानुसार आपण किती लोक आहे, आपल्याला किती पातळ हे लागते प्रमाणामध्ये त्या हिशोबाने करायचं आहे. आणि मग नंतर शेवटी याच्यामध्ये आपण पनीर भाजून टाकणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते समोर. तरी त्या अशा प्रकारे सर्व मसाला वगैरे ॲड करून घेतला आणि आता याला थोडंसं होऊ देते. तोपर्यंत आता इथे हे कटिंग केलेले पनीर आहे, तुम्ही बघितलं केवढे मोठमोठे पीस होते. तर आता इथं हे पनीर वगैरे कट केले. तर आता त्याला मी थोडंसं तव्यावरती फ्राय करून घेते आणि मग नंतर भाजीमध्ये ॲड करेल. तर आता इथे मस्तपैकी तव्यावरती तेल वगैरे टाकलं, तेल गरम करून घेतलं आणि थोडंसं असं फ्राय करणार आहे मी. म्हटलं कच्चं वगैरे खात्या की नाही खात्या काय माहिती, बघू म्हटलं. पण मग ज्यावेळेस मी हे सगळं करून टाकलं ना तर विचारायला गेली तळून पनीर टाकू का कच्चं टाकू. तर इथं ना एका जणाचं म्हणणं होतं कच्चं टाक आणि एकाचं म्हणणं होतं भाजून टाक. मग आता काय करावं. मग आता ह्यावेळेस म्हटलं एवढ्या वेळेस आता अशा भाजलेल्या पनीरची भाजी खा. आणि थोडंसं पनीर ठेवलेलं आहे, 1-2 दिवसांनी ना मसाला पनीर करेल मी. तर त्यावेळेस मस्तपैकी कच्चंच टाकेल, भाजून नाही टाकणार. मग त्याला सांगेल मी, कारण की कच्च्या पनीरची भाजी पिल्लूला आवडते आणि परतलेल्या पनीरची भाजी पिल्लूच्या पप्पांना आवडते. तर आता इथं ना मस्तपैकी आता हे इथं फ्राय वगैरे करून घेते मी आणि छान झालं की तुम्हाला दाखवते. तुम्ही पण ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पनीरची भाजी जमली का नाही नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे इथं थोडंसं असं लाल लाल करून, म्हणजे थोडे खूप नाही थोडंसंच करायचे, जास्त केले की मग ते कडू वगैरे लागन, पूर्ण भाजीची टेस्ट बदलून जाईल. कारण की खाल्ल्याशिवाय कळणार नाही ना भाजी कशी झाली, बरोबर आहे. आणि होणार तर छान, सगळं काही सामान टाकल्यावरती त्याला टेस्ट चव जबरदस्त येणार. तर आता हे अशा प्रकारे सर्व पनीर भाजून घेतलेली. मग आता हे वगैरे काढून घेते आणि त्या भाजीत ॲड करते. नंतर चपात्या करते. फक्त पनीर भाजी आणि चपातीच करायची आहे, जास्त काही करायचं नाही आहे. एवढंच. गुरुवारीच करायचं होतं मला, पण आता गुरुवारी लाईट नसल्यामुळे मी केलं नाही. तर आता शुक्रवारचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पनीरची भाजी खूप दिवसानंतर केली, कंटिन्यू काही आम्ही करत नाही. पण आता आलं होतं लक्षात, म्हटलं चला जाऊ द्या. तर छान आलं पनीर भरपूर, म्हणजे पावशेर आणलं होतं, अर्धा पावमध्ये एवढं पनीर बनवलेलं आहे. आणि थोडंसं काय ते ठेवलेलं आहे, तर 1-2 दिवसांनी किंवा 2-3 दिवसांनी परत त्या पनीरची भाजी करता येईल. तर आता इथं भाजलेलं पनीर ह्या पालक मसाल्यामध्ये ॲड केलं आणि आता इथं ना आपल्याला आपल्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे. तर आता इथे ना मिक्स केलं आणि इथं एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं. तर ते पाणी गरम झाल्यानंतर भाजीमध्ये ॲड केलं. तर आपल्याला लागल तसं इथे ॲड करायचं. तर झाली अशी तयार साधी सिंपल पनीरची भाजी. तुम्हाला ही पनीरची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ही पनीरची भाजी अशी आवडते का वेगळ्या पद्धतीने. त्याच्यानंतर इथे पिल्लू करत होता अभ्यास, त्याला बसवलं. तो इथं अभ्यास करत होता. म्हटलं चला लपून का ना थोडासा व्हिडिओ काढून बघू काय करतोय काय नाही. तरी ते एका साईडला पिल्लूच्या पप्पांचं काम चाललेलं होतं आणि एका साईडला पिल्लू अभ्यास करत होता. ते इथे बघू शकता. मी त्याला सांगितलं आता सकाळी उठल्याबरोबर पहिले अभ्यास वगैरे कंप्लीट करायचा, कारण की नाही तर मग मॅडम ओरडते बोलते, ती सवय लागून जाते अभ्यास तसा ठेवायचा. त्याच्यानंतर मग इथं पिल्लूला स्वयंपाक आवरला, त्याला जेवणाला वाढून दिलं. त्याला विचारलं कशी लागते भाजी, तर छान लागते म्हटलं, सुंदर. तर त्याला पण आजची पनीरची भाजी आवडलेली आहे. तिथं बघू शकता एक चपाती आणि पनीर दिलेलं आहे. तर आता तो जेवण वगैरे करतो. नंतर मग मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि त्याला पहिले ताट वाढून दिलं. शाळेची वेळ पण होत आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.